महापालिकेच्या या जागा आहेत करोडो रुपयाच्या आणि त्या अशा दुर्गंधीच्या ह्याच्यात पसरल्या आहेत। याच ठिकाणी बघा जवळपास अर्धा एकर किंवा 1 एकर परिसरात ना पूर्ण कचरा आणि त्याची ढीगच्या ढीग लागले आहेत। या ठिकाणी बांधलेले हे जे कॉम्प्लेक्स दिसतंय ना त्या ठिकाणी तर जनावरं बांधलेली आहेत। 10 ते 15 एकरचा हा परिसर आहे। या बातमीचे प्रायोजक चित्रा सिटी साइड रिसॉर्ट, भव्य 7000 स्क्वेअर फूट बँकेट हॉल, ग्रँड लॉन्स, वॉटर पार्क, ॲडव्हेंचर पार्क आणि 100 लक्झरी रूम्स। डेस्टिनेशन वेडिंग, प्री वेडिंग शूट, कॉर्पोरेट इव्हेंट किंवा फॅमिली फंक्शन साठी सुंदर लोकेशन। कोंडिया कोलेकाटी रोड, सोलापूर। सोलापूर महापालिकेने ज्या काही जागा BOT साठी सुचवल्या होत्या त्यातील 7 पैकी अवघ्या 2च जागा मंजूर करण्यात आल्या आणि मी आपल्याला जी काही जागा दाखवणार आहे ती जय भवानी मैदानाची जागा। या परिसरातलं हे दृश्य मी आपल्याला दाखवतोय। या ठिकाणी BOT कॉम्प्लेक्स करायचं असं महापालिकेचं नियोजन होतं, मात्र याला विरोध केला आणि हे BOT कॉम्प्लेक्स इथं करण्याचा निर्णय तुर्तास तरी रद्द करण्यात आला आहे। हे जय भवानी प्रशालेचं ग्राउंड आहे। इथली दुरावस्था पहा, जवळपास 15 ते 20 एकरची जागा आहे। ही जागा पाहिल्यानंतर लक्षात येतं की महापालिकेचं आपल्या जागांकडे किती दुर्लक्ष होत आहे ते। या ठिकाणी शाळेचं मैदान ठेवून जर काही BOT कॉम्प्लेक्स केलं असतं तर ते खूप चांगलं झालं असतं। ही अवस्था आहे जय भवानी प्रशालेच्या मैदानाजवळील इमारतींची। आजूबाजूला अशाच सगळ्या इमारती आहेत, त्यामुळे हे खेळाचं मैदान सोडलं तर या शाळेची अवस्था, तिथल्या इमारती, तिथं बांधलेलं हे जे मोठं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे ते अक्षरशः अवैध धंद्याचं एक केंद्रबिंदू आणि अड्डा ठरलं आहे असं म्हटलं तर काही वावकं ठरणार नाही। ही जी इमारत दिसते आहे ना या ठिकाणी जवळपास 21 लाख रुपये खर्च करून खासदार फंडातून हे कन्नड भवन बांधण्यात आलं आहे। तेही अर्धवट आहे, त्याचंही काम पूर्ण झालं नाही। त्याच पद्धतीने या ठिकाणी विविध प्रकारचे हॉल देखील बांधले आहेत। ते हॉल देखील बंद आहेत, काही अर्धवट आहेत, काही ठिकाणी दुर्गंधी आहे। अत्यंत घाण आणि दुर्गंधीयुक्त हा परिसर आहे। इथं कोणते हॉल बांधलेत, ते कशासाठी बांधलेत, ते कोणाला भाड्याने दिलेत याची काहीही कल्पना महापालिकेला नाही किंवा या ठिकाणी कुठेही तसे बोर्ड देखील नाहीत। अत्यंत मोक्याची अशी ही जय भवानी प्रशालेची जागा आहे, मात्र तिची दुरावस्था पाहिलं की लक्षात येतं की महापालिकेचं या ठिकाणी किती दुर्लक्ष आहे। ज्यांनी या BOT कॉम्प्लेक्सला विरोध केला त्यांनी इथली ही जागा येऊन पाहिली का फक्त विद्यार्थ्यांना पुढं करून फक्त आंदोलन करण्याचं काम केलं? वास्तविक पाहता इथली जी जागा आहे ती BOT मध्ये विकसित केली असती तर अत्यंत चांगलं असं एक काम झालं असतं। त्याच्यामध्ये पारदर्शकता आणली असती, BOT कॉम्प्लेक्स बांधले असते। या ठिकाणी बाहेरच्या साईडला व्यवस्थित गाळे पहिला मजला आणि दुसरा मजला काढला असेल ते कमर्शियल गाळे चालले असते। त्याच पद्धतीने या ठिकाणी शाळेचे जे मैदान आहे ते मैदानाला मैदान राहिलं असतं, शिवाय या परिसराचा विकास झाला असता आणि जे काही इथले अवैध धंदे ते देखील बंद झाले असते। शिवाय महापालिकेला एक चांगलं उत्पन्नाचं साधन या ठिकाणी मिळालं असतं। हे वीरशैव लिंगायत सांस्कृतिक भवन आहे। याला अजित गोपछडे जे संसदेचे खासदार आहेत त्यांनी जवळपास 21 लाखाचा निधी दिला आहे, त्यातून ते बांधले, ते अर्धवट अवस्थेत आहे। त्याच पद्धतीनं हे जुनं इथं बांधकाम बांधलेलं आहे, याचंही काय यूज आहे? शटर बंद आहे, सगळे झाडं वाढलेली आहेत। त्याच पद्धतीने या ठिकाणी एक असा हॉल बांधलेला आहे, तिथली पण अवस्था अत्यंत दयनीय आहे। या कुठल्याही जागेला कंपाऊंड नाही, अतिक्रमण झालेलं आहे, कचऱ्याचे ढीगच्या ढीग या ठिकाणी साचले आहेत। कोणी येतंय आणि मनमानी करतंय, हे हॉल बांधून ठेवलेले आहेत। इतकी दुरावस्था, करोडो रुपयाच्या महापालिकेच्या या जागा आहेत, करोडो रुपयाच्या, आणि त्या अशा दुर्गंधीच्या ह्याच्यात पसरल्या आहेत। याच ठिकाणी बघा जवळपास अर्धा एकर किंवा 1 एकर परिसरात ना पूर्ण कचरा आणि त्याची ढीगच्या ढीग लागले आहेत। या ठिकाणी बांधलेले हे जे कॉम्प्लेक्स दिसतंय ना त्या ठिकाणी तर जनावरं बांधलेली आहेत। जी जनावरं आहेत ती आहेत, त्याच पद्धतीने रिकाम्या गाड्या देखील या ठिकाणी दिसत आहेत। इतकी दुरावस्था पाहिलं ना खरंच आपण या शहरात राहतो याचं थोडंसं वाईट वाटतं। इथं प्रशासन आहे की नाही, इथले लोकप्रतिनिधी काय करतात की नाही, आणि वर्षानुवर्ष महापालिका आपली अशीच राहणार का याचं देखील कोडं पडल्याशिवाय राहणार नाही। सोलापूर महापालिकेत भाजपचे 87 नगरसेवक आले आहेत। या निवडून आलेल्या 87 नगरसेवकांनी
या ठिकाणी येऊन या जागेची दुरावस्था पाहणं अत्यंत गरजेचं आहे. एकीकडे आपण सोलापूर महापालिकेचे ट्रस्टी म्हणून घेतो, महापालिकेचं उत्पन्न वाढवण्यासाठी BOT कॉम्प्लेक्स बांधायचे अशा गप्पा मारतो आणि महापालिकेच्या प्रॉपर्टीची ही दुरावस्था पाहिल्यानंतर या नगरसेवकांना थोडी सद्बुद्धी मिळो अशी यस न्यूज मराठीच्या माध्यमातून मी प्रार्थना करतो. ही जवळपास 10 ते 15 एकरचा हा परिसर आहे. इथली जय भवानी प्रशाला तसेच महापालिका मराठी शाळा क्रमांक 1 या ठिकाणी आहे. इथलं शाळेचं मैदान अबाधित ठेवून जर या ठिकाणी BOT कॉम्प्लेक्स उभारलं असतं तर करोडो रुपयाचा निधी या महापालिकेला मिळाला असता. नाहीतर ज्यांनी या BOTला विरोध केला त्यांनी या ठिकाणी येऊन या परिसराची जी काय अवस्था झाली ती पाहावी आणि मग महापालिकेच्या सभागृहात भाषण करावं. BOTचं समर्थन करतोय असा भाग नाही, मात्र जे BOT कॉम्प्लेक्स करणार आहेत त्यामध्ये पारदर्शकता आणून या जागांचा विकास करावा, सोलापूर महापालिकेला एक उत्पन्नाचं स्रोत निर्माण करावं आणि या ज्या काही न पाहवणारी इथली दृश्य, इथल्या इमारती, इथली अनास्था, इथले कचरा कोंडाळे, इथली घाण, इथली दुरावस्था हे कुठंतरी थांबण्यासाठी या ठिकाणी BOT कॉम्प्लेक्स महापालिकेनं केलं पाहिजे आणि त्यातून एक चांगलं कॉम्प्लेक्स सोलापूर शहरवासियांना दिलं पाहिजे या मताचा मी आहे. याच मताच्या माध्यमातून यस न्यूज मराठीच्या वतीनं सर्व नगरसेवकांना मी आवाहन करतो आहे की आपण जयभवानी प्रशालेची जी प्राईम लोकेशनची जागा आहे ती किती चांगली आहे आणि या ठिकाणी किती दुरावस्था झाली ती आपण येऊन पहा. खरंच नगरसेवकांनो, तुम्हाला जर सोलापूर महापालिकेचं हित करायचं असेल, तुम्हाला महापालिकेचे उत्पन्न वाढवायचं असेल, काहीतरी वेगळं करून दाखवायचं असेल तर या ठिकाणी तुम्ही व्हिजिट करा. तुम्हाला नक्कीच इथल्या जागाची दुरावस्था पाहिल्यानंतर आपला राग अनावर होईल आणि वाटेल की खरंच आपण या शहरासाठी काहीतरी केलं पाहिजे म्हणून. खास लग्न बस्ता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन, भव्य बस्ता कलेक्शन, शुभमंगल सावधान, VR पवार सारीज, 275 चाटी गल्ली सोलापूर. संपर्क 0217 274 47 96, 274 47 98 आणि 274 47 99.